नमस्कार. ओम नमो रामा. ओम. माझ्याबरोबर म्हणा पुन्हा. ओम नमो रामा. पुन्हा म्हणा. ओम नमो रामा. ओम. पुन्हा. ओम नमो रामा. पुन्हा. ओम नमो रामा. मी अलकनंद दुर्गे तुम्हा सगळ्यांचं मनापूर्वक इथे स्वागत करत आहे. आपण इथे ऐकणार आहोत रामायणातील पावनकथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 24. विश्वामित्र रामाला ताटकेचा वध करण्यास सांगतात. रामाला विश्वामित्र घेऊन गेले आणि त्यांच्याकडून काय काय समाजासाठी आनंद झाला पाहिजे याच्यासाठी काय काय करायचं ते विश्वामित्र रामाला सांगू लागले. याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो ताटकेचा वध आहे. निर्मळ सकाळी आन्हिक आटोपून शत्रुदमनवीर राम लक्ष्मण विश्वामित्राबरोबर नदीच्या तीरावर आले. तेव्हा कठोर व्रताचे अनुष्ठान करणाऱ्या त्या सर्व आश्रमवासी महामुनींनी एक चांगली नाव मागितली आणि ते विश्वामित्राला म्हणाले, महर्षे, राजकुमारांना नावेवर चढवून आपण नावेवर आरूढ व्हावे आणि विलंब न करता निर्विघ्नपणे मार्ग पार पाडावा. ठीक आहे असे म्हणून त्या ऋषींची प्रशंसा करून विश्वामित्र राम लक्ष्मणासह समुद्रगामिनी गंगा पार करू लागले. संगमाच्या मध्यभागी आल्यावर महातेजस्वी राम आणि त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण ह्यांनी पाण्याच्या प्रवाहाचा एकमेकावर आपटण्याचा आवाज ऐकला. तो आवाज कशाचा आहे ही जाणण्याची त्यांची इच्छा झाली. प्रवाहामध्ये असताना रामाने मुनीवर विश्वामित्रांना विचारले, प्रवाह आदळल्याप्रमाणे हा तुमुल ध्वनी का होत आहे? रामाचे जिज्ञासापूर्ण बोलणे ऐकून धर्मामित्र विश्वामित्र त्या तुमुल ध्वनीचे निश्चित कारण सांगताना म्हणाले, नरश्रेष्ठ राजा, कैलास पर्वतावर एक सुंदर सरोवर आहे. ते ब्रह्मदेवांनी आपल्या मानसिक संकल्पाने निर्माण केल्याने त्या उत्तम सरोवराला मानस सरोवर असे म्हणतात. मला वाटते आता ते मानसरोवर ज्याला म्हणतात ना, चीनमध्ये आहे ते कैलास सरोवर, त्याचाच उल्लेख येत आहे इथे. त्या सरोवरातून निघालेली एक नदी अयोध्येजवळून वाहते. ब्रह्मदेव निर्मित सरोवरापासून निघाल्यामुळे ती पवित्र नदी सरयू ह्या नावाने प्रसिद्ध आहे. अयोध्येमध्ये सरयू नदी आहे, त्याच्याबद्दल इथे सांगितले गेलं आहे. त्या सरयूचे पाणी गंगेला मिळत आहे. म्हणजे सरयू आणि गंगा एका ठिकाणी मिळत आहे.
दोन प्रवाहाच्या संघर्षामुळे हा तुमुल ध्वनी होत आहे. सरयू नदी आणि गंगा नदीच्या मिलनामुळे हा ध्वनी उत्पन्न होत आहे असं विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला सांगितले. रामा, मनाचा संयम करून संगमाला नमस्कार कर. ते ऐकून त्या दोन धर्मप्रवण भावांनी त्या दोन्ही नद्यांना नमस्कार केला. गंगेच्या दक्षिण तीरावर उतरून ते त्वरेने चालू लागले. इक्ष्वाकुनंदन राजकुमार रामाने पुढे एक भयंकर जंगल पाहिले. ते मनुष्यरहित अरण्य पाहून रामाने मुनिवर विश्वामित्रांना विचारले, गुरुदेव, हे वन अद्भुत आणि दुर्गम आहे. हे किर्र आवाज करणाऱ्या किड्यांनी भरलेले आहे. हे अरण्य भयानक श्वापदांनी आणि कर्कश आवाज करणाऱ्या पक्ष्यांनी भरले आहे. येथे नाना प्रकारचे पक्षी भीषण आवाज करीत आहेत. सिंह, वाघ, वराह, हत्ती यांनी शोभत असलेल्या व धावडा, साल, अर्जुन, बेल, तेंदू, देवदार आणि बोरीच्या झाडांनी भरलेल्या ह्या भयानक अरण्याचे नाव काय आहे? आता असे जंगल किंवा अरण्य तर पाहायला मिळत नाही, सगळे कापून टाकले आहे. महातेजस्वी महामुनी विश्वामित्र त्याला म्हणाले, वत्सा, काकुत्सा, हे दारुण अरण्य कोणाचे आहे ते ऐक. नरश्रेष्ठा, येथे पूर्वी मलद आणि करुष नावाचे दोन समृद्ध प्रदेश होते. देवतांच्या प्रयत्नाने हे दोन प्रदेश निर्माण करण्यात आले होते. रामा, पूर्वी वृत्रासुराचा वध केल्यानंतर सहस्राक्ष इंद्र मलाने लिप्त झाला. तो क्षुधेने पीडित झाला व त्याला ब्रह्महत्येचे पातक लागले आणि देवता आणि तपोधन ऋषींनी त्या मलिन इंद्राला गंगाजलाने भरलेल्या कलशांनी स्नान घालून त्याच्या अंगावरचा मळ काढून टाकला. ह्या प्रदेशामध्ये इंद्राच्या अंगावरचा मळ काढून टाकल्याने कारुष म्हणजे क्षुधेपासून मुक्त केल्यामुळे देवांना फार हर्ष झाला. इंद्र पूर्ववत निर्मल, क्षुधारहित आणि शुद्ध झाला. तेव्हा प्रसन्न होऊन त्याने त्या प्रदेशांना एक चांगला वर दिला की माझा अमंगल धारण करणारे हे प्रदेश मलद आणि करुष ह्या नावाने ह्या लोकात प्रसिद्ध आणि समृद्ध होतील. बुद्धिमान इंद्राने त्या देशाला तसा वर दिलेला पाहून देवांनी इंद्राला वारंवार धन्यवाद दिले. शत्रुदमन रामा, मलद आणि करुष हे प्रदेश दीर्घकाळपर्यंत समृद्ध, धनधान्य संपन्न आणि सुखी होते. कालांतराने मनाप्रमाणे रूप धारण करू शकणारी एक यक्षिणी तिथे आली. तिच्या शरीरात 1000 हत्तीचे बळ होते. तिचे नाव ताटका आहे. तुझे कल्याण असो. ताटका बुद्धिमान सुंदर राक्षसाची भार्या आहे. इंद्राप्रमाणे पराक्रम असलेला मारीच नावाचा राक्षस तिचाच पुत्र आहे. त्या मारीचाच्या भुजा गोल, मस्तक मोठे, शरीर विशाल आणि मुख पसरलेले आहे. इथे विस्तृत वर्णन केलं आहे मारीचाचं की तो दिसायला कसा होता. भयंकर आकाराचा तो राक्षस प्रजेला नेहमी त्रास देत असतो. राघवा, ती दुराचरणी ताटका मलद आणि करुष ह्या दोन्ही प्रदेशांचा नेहमी नाश करीत असते. ती ह्या वनात 1.5 योजन मार्ग अडवून राहते. म्हणूनच आपल्याला ताटका वनाकडे गेले पाहिजे. तू आपल्या बाहुबळाचा उपयोग करून
ह्या दुराचारिणीचा वध कर आणि माझ्या आज्ञेने हा प्रदेश पुन्हा निष्कंटक कर. हा प्रदेश रमणीय असला तरी सध्या येथे कोणी येऊ शकत नाही. ताटकीचा येथील त्रास असहनीय आहे. रामा, त्या भयानक यक्षिणीने हा प्रदेश उजाड केला आहे. हे वन इतके भयंकर का आहे ते मी तुला सांगितले आहे. हा सर्व प्रदेश उजाड करून सुद्धा ती यक्षिणी आपल्या क्रूर कर्मापासून निवृत्त झाली नाही. अथ सर्ग 24 संपलेला आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणातल्या पुढच्या भागात. धन्यवाद.